दिवसाची आपली सुरुवात चहाने, कामाच्या मध्येही चहा, दुपारी पण चहा, संध्याकाळी पुन्हा चहा आणि नकळत दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा चहा घेतला जातो. अनेक लोक म्हणतात, डॉक्टर आम्ही इतके वर्ष झाले चहा घेतोय, काही होत नाही आहे आम्हाला. पण प्रश्न असा आहे की शरीरावरती हळूहळू हिडन परिणाम होणं सुरुवात झालेली आहे. हे आपल्याला कधी माहीतच नसतं. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊयात आपण. दिवसात 1 किंवा 2 कप चहा घेणं हे सामान्य आहे, परंतु 5-6 वेळा नियमित घेतल्यानंतर शरीरावरती नक्की परिणाम आपल्याला दिसून येतो. चहामध्ये कॅफेन असतं. कॅफेन मेंदूला अलर्ट ठेवतो, थकवा कमी वाटतो, म्हणून चहा घेतल्याच्या नंतर फ्रेश वाटतं आपल्याला. परंतु वारंवार चहा जर आपण घेण्यात आला तर बॉडी सतत स्टिम्युलेशनमध्ये राहायला मदत होते. याचा पहिला परिणाम आपल्याला दिसून येतो तो म्हणजे आपल्या झोपेवरती. संध्याकाळपर्यंत घेतलेला चहा हा डीप स्लीप कमी करून टाकते. झोप नीट नाही झाली तर दुसऱ्या दिवशी थकवा जास्त जाणवतो आणि पुन्हा आपण चहा घेतला की आपल्याला तो थकवा कमी झालेला दिसतो. म्हणजे अशी जी सायकल आहे ही सायकल तयार होऊन जाते. दुसरा परिणाम तो म्हणजे बीपीवर. काही लोकांमध्ये कॅफेनमुळे बीपी तात्पुरता वाढला जातो. जर आधीच बीपी बॉर्डरलाईन असेल तर वारंवार चहा घेतल्यामुळे हे आपल्याला बीपीमधलं फ्लक्च्युएशन वाढायला सुरुवात होऊन जाते. तिसरा परिणाम होतो तो म्हणजे आपल्या पोटावरती. रिकाम्या पोटी जर आपण चहा घेतला तर आपल्या शरीरातली ॲसिडिटी वाढते. छातीमध्ये जळजळ होणं, गॅसेस निर्माण होणं, पोट दुखणं अशी लक्षणं आपल्याला दिसू लागतात. सर्वात मोठा हिडन मुद्दा काय आहे तो म्हणजे आहे साखर, म्हणजे आपलं डायबिटीज. प्रत्येक कपामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे साखर जर आपण घालत असाल तर दिवसभरामध्ये 8 ते 10 चमचे साखर तुमच्या शरीरात जाणार आहे. म्हणजेच एक्स्ट्रा शुगर हे आपल्याला वजन वाढवण्याचं काम करणार आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवण्याचं काम करणार आहे आणि मग पुढे जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने डायबिटीजची रिस्क वाढायला सुरुवात होते. त्यात चहासोबत आपण बिस्किट्स, खारी, टोस्ट असे कॅलरीज वाढवणारे पदार्थ आपण खात असतो. त्यामुळे अजून रिस्क आपल्याला वाढत जाते. आता पुढचा एक प्रश्न आपल्यासमोर येतो, तर या सगळ्या गोष्टींसाठी नेमका पर्याय काय आहे? पहिलं म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी करणं. 5 ते 6 वेळा जर आपण चहा घेत असेल तर आपल्याला ते 2 ते 3 वेळा वरती आणणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे तर आपल्याला साखर कमी करणं गरजेचं आहे. हळूहळू कमी केल्यास आपल्याला चव ॲडजस्ट व्हायला मदत होणार आहे. काही वेळा रेग्युलर दुधाच्या चहाऐवजी आपल्याला ब्लॅक टी घेणं हे नेहमी फायदेशीर ठरू शकतं. ज्याच्यामध्ये साखर टाळली तर कॅलरीज कमी होतात. ग्रीन टीसुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे, पण त्यातही अतिरेक करू नका. दिवसाला 1 किंवा 2 कप पुरेसे आहेत. घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी वापरून आपण घरी साधा काढा तयार करू शकतो. त्याच्यामध्ये आलं, तुळस, थोडी दालचिनी, काळी मिरी हा दादा नानी स्टाईलचा जो काढा आहे तो आपल्याला इम्युन सिस्टम चांगला स्ट्रॉंग करायला मदत करतो आणि त्यात कॅफेन नसतो. पण लक्षात ठेवा त्यातसुद्धा जास्त साखर घालू नका. उन्हाळ्यात ताक हा एक सगळ्यात उत्तम पर्याय मानलेला आहे आणि तो चांगलासुद्धा आहे. साधं पाणी, लिंबू पाणी किंवा कोमट पाणी हे सुद्धा बॉडी हायड्रेट ठेवायला आपल्याला मदत करते आणि त्यामुळे आपला थकवाही कमी होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे चहा पूर्णपणे बंद करायचा नाही, पण डिपेंडन्स कमी करणं गरजेचं आहे. जर आपल्याला दिवसात वारंवार थकवा येतोय आणि चहाशिवाय काम होत नसेल तर त्या थकव्यामागे झोपेची कमतरता, स्ट्रेस लेवल्स किंवा शुगर इनबॅलन्स होणं, थायरॉईड प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी आहेत का नाही हे आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. कारण चहा सिम्पटम्स लपवतो, कारण संपवत नाही किंवा काढूनही टाकत नाही. त्यामुळे बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. चहा आनंदाने घ्या, पण गरज म्हणून नाही. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.